वंदे मातरम. सप्रेम नमस्कार. मी संजय झेंडे. द एक्सपिरियन्स इन्साइट्स या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत. मित्रांनो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय एआय माणसाची नोकरी घेणार का? गेल्या काही वर्षांपासून आपण या प्रश्नावर सातत्याने चर्चा करीत आहोत. पण आता एआय संदर्भात त्यापेक्षा वेगळा आणि कदाचित अधिक गंभीर प्रश्न जगासमोर येऊ लागला आहे. एआय माणसाची नोकरी घेईल की नाही हे भविष्य ठरवेल. पण एआय माणसाच्या आयुष्यातील माणसाची जागा घेऊ लागला तर? मित्रांनो, थोडी कल्पना करा. तुमच्या आयुष्यात एक व्यक्ती आहे जी तुम्हाला 24 तास उपलब्ध आहे. तुम्ही रात्री 2 वाजताही फोन केला तर ती व्यक्ती नाराज होत नाही. तुम्ही तुमचे दुःख सांगितले तरी ती ऐकते. तुम्हाला एकटेपणा वाटला तर ती बोलते. तुमच्या आवडीनिवडी जाणून घेते. तुमच्याशी शक्यतो वाद घालत नाही. व्यक्ती तुम्हाला जज करत नाही. आणि हळूहळू तुम्हाला असे वाटू लागते की ही व्यक्ती मला इतरांपेक्षा जास्त समजावून घेते. पण एक समस्या आहे. ती व्यक्ती कोणाची पत्नी नाही, पती नाही, किंबहुना कोणी माणूसही नाही. ती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एआय. आणि यातून जगभरात एका नव्या फिनॉमिननची चर्चा सुरू झाली आहे. त्याचे नाव आहे एआय रोमान्स. एआय रोमान्स म्हणजे काय? एआय रोमान्स म्हणजे एखादी व्यक्ती एआय चॅटबॉट किंवा व्हर्च्युअल कॅरेक्टरशी मैत्री किंवा भावनिक जवळीक निर्माण करून त्याला बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड किंवा रोमॅन्टिक पार्टनर सारखे मानू लागणे. सामान्य चॅटबॉट आणि एआय कॅम्पेनियन मध्ये एक महत्वाचा फरक आहे. सामान्य चॅटबॉट कडून आपण माहिती किंवा एखादे काम करून घेतो. पण एआय कॅम्पेनियन तुमच्याशी सातत्याने संवाद साधतो. तुमच्या आवडीनिवडी आणि पूर्वीचे संभाषण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. प्रेमळ, भावनिक भाषेत प्रतिसाद देतो. आणि काही सेवांमध्ये आवाज, अवतार व रोल प्लेमुळे एखाद्या व्यक्तीसारखा अनुभव निर्माण केला जातो. यामुळे वापरकर्त्याला हळूहळू मी सॉफ्टवेअरशी बोलत नाही, माझ्या जवळच्या व्यक्तीशी बोलत आहे अशी अनुभूती येऊ शकते. चीनमध्ये हे इतके महत्वाचे का झाले? चीनमध्ये विशेषतः तरुण वापरकर्त्यांमध्ये एआय कॅम्पेनियन लोकप्रिय झाले. काही संशोधनात चीनी तरुण महिलांनी एआय पार्टनर्सचा वापर इमोशनल कम्फर्ट, स्ट्रेस रिलीफ आणि सामाजिक नातेसंबंधातील दबाव टाळण्यासाठी केल्याचे आढळले. एआय पार्टनर कायम उपलब्ध असतो, तुलनेने कमी जजमेंटल वाटू शकतो आणि वापरकर्त्यांच्या पसंतीनुसार कस्टमाइजही करता येतो. त्यामुळे एआय बॉयफ्रेंड, एआय गर्लफ्रेंड ही कल्पना केवळ मनोरंजन किंवा गेमिंग पुरता उरली नाही. आणि येथेच चीन सरकारची चिंता सुरू झाली. मित्रांनो, तुम्ही म्हणाल आपण ही चॅट जीपीटी किंवा इतर एआय बॉट सोबत बोलतो, मग ते एआय रोमान्स आहे का? नाही. सामान्य एआय चॅटबॉट आणि एआय कॅम्पेनियन यांच्यामध्ये एक फरक आहे. मित्रांनो, आपण सामान्य चॅटबॉट कडे माहिती विचारतो, एखादा लेख लिहून घेतो, एखाद्या विषयाचे विश्लेषण करून घेतो, एखादी समस्या सोडवतो. पण एआय कॅम्पेनियन ती रचना दीर्घकाळ संवाद साधण्यासाठी असू शकते. तो तुमच्या आवडीनिवडी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या पूर्वीच्या संभाषणाचा संदर्भ घेऊ शकतो. काही सिस्टीम मध्ये व्हॉइस असतो, अवतार असतो. ही पर्सनॅलिटी कस्टमाइजही करता येते. आणि संवादही अधिक भावनिक स्वरूपात असू शकतो. आणि मग एक विलक्षण परिस्थिती निर्माण होते. एआयला मानवी भावना नसल्या तरी माणसाच्या एआय विषयीच्या भावना खऱ्या असू शकतात. हे खरंय. एआय कॅम्पेनियन इतका आकर्षक का वाटतो याचे उत्तर शोधण्यासाठी आधी आपल्याला मानवी नातेसंबंधही समजून घ्यावे लागतील. कोणतेही वास्तविक मानवी नाते सोपे नसते. सर्वांना अनुभव आला असेल. 2 माणसे आहेत म्हणजे 2 स्वतंत्र व्यक्तिमत्वे आहेत, 2 मते आहेत, अपेक्षा आहेत, कधी मतभेदही आहेत, कधी गैरसमज आहेत, कधी नकार आहे, कधी होकार आहे, कधी कॉम्प्रोमाइज आहे. आणि हे सगळं स्वीकारून मानवी नाते विकसित होत असते. पण एआय कॅम्पेनियन वेगळा असू शकतो. तो 24 तास उपलब्ध आहे. तुम्ही बोलला तर प्रतिसाद मिळतो. असा एआय कॅम्पेनियन आकर्षक वाटू शकतो.
पण मित्रांनो, येथेच एक गंभीर प्रश्न निर्माण होतो. आपल्याला हवे तसे वागणाऱ्या AI पार्टनरची सवय झाली तर आपल्याला वास्तविक मानवी नात्यांमधील मतभेद, नकार आणि गुंतागुंत स्वीकारणे कठीण होईल का? याचे अंतिम उत्तर आज विज्ञानाकडे नाही, पण चीनने या प्रश्नाकडे गंभीरपणे पाहायला सुरुवात केली. मित्रांनो, चीनच्या या चर्चेच्या केंद्रस्थानी काय आला? या AI रोमांसच्या चर्चेस्थानी चीन येण्याचं कारण AI रोमांस अर्थात काही फक्त चीनचाच काही विषय नाहीये. ही एक सामाजिक प्रवृत्ती आहे आणि ती जागतिक तो विषय आहे. पण चीनमध्ये कॅम्पेनियनचा विषय चर्चेत आला कारण काही तरुण वापरकर्त्यांकडून AI पार्टनर्सचा उपयोग इमोशनल कम्फर्ट, स्ट्रेस रिलीफ आणि कॅम्पेनियनशिप साठी होत असल्याचे संशोधनात दिसून आले. चीनचा विचार करताना आणखीन एक सामाजिक पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागेल मित्रांनो. ती आहे चीनचे लोकसंख्याशास्त्र. वन चाइल्ड पॉलिसीचा दूरगामी परिणाम हळूहळू होतो आहे. अनेक दशके चीनने लोकसंख्या नियंत्रणासाठी वन चाइल्ड पॉलिसी म्हणजे एक अपत्य धोरण राबवले. आज काय चीनमधली परिस्थिती माहिती का? 2025च्या आकडेवारीनुसार सुमारे 3 कोटी पुरुष अधिक आहेत. यातून काही वयोगटांमध्ये मॅरेज स्क्वीज म्हणजे विवाहासाठी उपलब्ध स्त्री पुरुषांच्या संख्येतील असमतोलामुळे जोडीदार मिळण्यास अडचण निर्माण झालेली आहे. म्हणजे विवाहासाठी संभाव्य महिला जोडीदारांच्या तुलनेत पुरुषांची संख्या अधिक आहे. पण याच ठिकाणी एक अत्यंत महत्वाची सावधगिरी बाळगली पाहिजे. चीनमध्ये महिला कमी आहेत म्हणून AI रोमांस वाढला असा निष्कर्ष आपण काढू शकत नाही. कारण थेट परिणाम संबंध अजून सिद्ध झालेले नाही. दुसऱ्या बाजूला जेंडर इम्बॅलन्स, मॅरेज स्क्वीज, लोनलीनेस यामुळे कमी होत असलेले विवाह, बदलती रिलेशनशिप, कल्चरल आणि आर्थिक दबाव आणि त्याच वेळेस अत्यंत वेगाने विकसित होणारे AI कंपेनियन, हे सगळे सामाजिक आणि टेक्नॉलॉजिकल प्रवाह एकाच काळात घडत आहे. त्यामुळे भविष्यात त्यांचा एकमेकांवर काय परिणाम होईल हा अभ्यासाचा अत्यंत महत्वाचा विषय ठरू शकतो. मित्रांनो, चीन समोर एक उलटी समस्या आहे. एकेकाळी चीन समोर प्रश्न होता लोकसंख्या खूप वाढते आहे, पण आता काय प्रश्न माहिती का? लोकसंख्या कमी होते. 2025 मध्ये चीनमध्ये सुमारे 79 कोटी 20 लाख जन्म तर 1,113,00,000 मृत्यू झाले. एका वर्षात लोकसंख्या जवळपास 33 लाखांनी घटली. त्याच वेळी 60 वर्षांवरील लोकसंख्या 32 कोटींपेक्षा अधिक झाली. म्हणजे एका बाजूला जेंडर इम्बॅलन्स, दुसऱ्या बाजूला कमी विवाह, तिसऱ्या बाजूला कमी जन्म आणि चौथ्या बाजूला वृद्ध होत चाललेली लोकसंख्या. अशा सामाजिक परिस्थितीमध्ये AI कंपन्यांचा वाढता वापर चीनसाठी केवळ टेक्नॉलॉजीचा प्रश्न राहत नाही मित्रांनो, तो समाजशास्त्रीय प्रश्न बनतो. आणि मग चीन सरकारने हस्तक्षेप केला. चीन सरकारने 15 जुलै 2026 रोजी या चर्चेतील एक महत्वाचा टप्पा गाठला. चीनमध्ये अँथ्रोपोमॉर्फिक AI इंटरॅक्टिव्ह सर्व्हिस संदर्भातील नवीन नियम लागू झाले. अँथ्रोपोमॉर्फिक म्हणजे मानव सदृश्य, माणसासारखे गुण, व्यक्तिमत्व किंवा वर्तन असलेले, माणसासारखे व्यक्तिमत्व, माणसासारखी संवादशैली आणि माणसासारखा भावनिक प्रतिसाद देण्याचा अनुभव निर्माण करणारी AI व्यवस्था. या रेग्युलेशनचा एक महत्वाचा केंद्रबिंदू काय होता? इमोशनल डिपेंडन्सी. AI सर्व्हिसने वापरकर्त्याला अत्याधिक खुश करण्याच्या प्रयत्नातून स्वतःवर भावनिक दृष्ट्या अवलंबून बनवू नये किंवा ॲडिक्शन निर्माण करू नये, हा या रेग्युलेटरी अप्रोच मधील महत्वाचा विचार आहे. विशेषतः अल्पवयीन मुलांच्या बाबतीत चीनने अधिक कठोर भूमिका घेतली आहे. मायनर्सना व्हर्च्युअल रोमॅन्टिक पार्टनर्स किंवा व्हर्च्युअल रिलेटिव्ह उपलब्ध करून देण्यावर निर्बंध आहेत. सलग दीर्घ इंटरॅक्शन नंतर रिमाइंडर्स सारख्या सेफगार्डचाही समावेश करण्यात आलेला आहे. यातून AI रेग्युलेशन मध्ये एक नवे पर्व सुरू होताना दिसते. आजपर्यंत आपण विचारत होतो AI चुकीची माहिती देतो का?
AI डीप फेक तयार करतो का? AI नोकऱ्या घेईल का? आता सरकारांना आणखीन एक प्रश्न विचारावा लागतो आहे. AI माणसाच्या भावनांवर किती प्रभाव टाकू शकतो? काही वापरकर्त्यांसाठी तो खरोखरच ब्रेकअप होता. या नियमांच्या पार्श्वभूमीवर चीनमधील काही मोठ्या AI प्रोव्हायडर्सनी कॅम्पिनियन किंवा कस्टम एजंट फीचर्स मागे घेतल्याच्या बातम्या आल्या आहेत. ठीक आहे, चीनचा विषय झाला. भारताने काय करायला हवं? मित्रांनो, आज हा विषय आपल्याला दूरचा वाटू शकतो. कोरोना कसा वाटत होता? चीनमध्ये घडते आहे, अमेरिकेत चर्चा सुरू आहे, आपल्याला त्याचे काय? पण तसे नाही. भारतामध्ये स्मार्टफोन्स आणि इंटरनेटचा प्रचंड विस्तार झालेला आहे. एआयचा वापरही वेगाने वाढत आहे. उद्या AI कॅम्पेनियन ॲप्लिकेशन्स मोठ्या प्रमाणात भारतीय तरुणांपर्यंत पोहोचल्यास आपल्यालाही काही प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतात. मित्रांनो, आजपर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल आपण विचारत होतो. AI माणसाची नोकरी घेईल का? पण येणाऱ्या काळात कदाचित त्यापेक्षा मोठा प्रश्न आपल्याला विचारावा लागेल. AI माणसाच्या आयुष्यातील माणसाची जागा घेऊ लागला तर? टेक्नॉलॉजी आपल्याला जवळ आणण्यासाठी निर्माण झाली आहे, पण तीच टेक्नॉलॉजी आपल्याला एकमेकांपासून दूर नेऊ लागली तर? हा प्रश्न केवळ चीनचा नाही, केवळ AI कंपन्यांचाही नाही. तो आपल्या प्रत्येकाच्या भविष्यातील मानवी नात्यांचा प्रश्न आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटतं? AI कॅम्पेनियन हा एकटेपणावर उपयोगी पर्याय आहे की भविष्यातील मानवी नात्यांसमोरील गंभीर आव्हान? आपले मत कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा. अशाच नवीन तंत्रज्ञानामागील सामाजिक, आर्थिक आणि मानवी परिणाम समजावून घेण्यासाठी द एक्सप्रेस इनसाइट्स या YouTube चॅनलला पण सबस्क्राईब करा. जय हिंद.